आज आपण अशा एका ग्रंथाची चर्चा करणार आहोत ज्याने भारतीय सभ्यता, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेवर शतकानुशतके गहिरा प्रभाव टाकला आहे। होय, आपण बोलत आहोत मनुस्मृती विषयी। हा असा ग्रंथ आहे ज्याने प्राचीन भारतातील समाजाचे नियम, धर्म, न्याय आणि आचारधर्माचे सिद्धांत जपले आणि संरक्षित केले। मात्र मनुस्मृती केवळ एक नियमावली नाही, ती एक तत्वज्ञानात्मक दस्तऐवज आहे जी आपल्याला त्या युगातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब दाखवते। आज आपण विस्ताराने जाणून घेणार आहोत की मनुस्मृती म्हणजे काय, तिचा इतिहास, महत्त्व आणि तिचे सामाजिक धार्मिक पैलू। चला तर मग या महान ग्रंथाच्या गूढतेत डुबकी मारूया। मनुस्मृती परिचय। मनुस्मृती, जी मनु धर्मशास्त्र म्हणूनही ओळखली जाते, हा संस्कृत भाषेत लिहिलेला एक प्राचीन ग्रंथ आहे। याला भारतीय समाजातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित धर्मशास्त्र मानले जाते। हा ग्रंथ मानवाच्या आचरण, कर्तव्य, नीतिमत्ता, कायदा आणि सामाजिक नियम यांचे सविस्तर वर्णन करतो। या ग्रंथाचे नाव मनु यांच्यावर ठेवले गेले आहे, जे हिंदू पुराणकथांमध्ये मानवजातीचे आद्य मानव व आदिद्रष्टा म्हणून मानले जातात। असं सांगितलं जातं की मनुंनी मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी हे नियम निर्माण केले होते। मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहे आणि प्रत्येक अध्याय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या विषयांची विस्तृत मांडणी करतो। हा ग्रंथ विशेषतः वर्णाश्रम धर्माची संकल्पना मांडतो, ज्यामध्ये समाज 4 वर्णांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र विभागलेला आहे आणि प्रत्येक वर्णाचे कर्तव्य सविस्तरपणे दिलेले आहे। मनुस्मृतीचा इतिहास आणि प्रासंगिकता। मनुस्मृतीची रचना सुमारे इसपू 2ऱ्या शतकापासून ईसच्या 3ऱ्या शतकाच्या दरम्यान झालेली मानली जाते। हा ग्रंथ वैदिक कालानंतरच्या धार्मिक व सामाजिक परिवर्तनांचे प्रतिबिंब आहे। त्या काळात भारतात विविध संस्कृती, जाती आणि समाजांचा संगम झाला होता, ज्यामुळे सामाजिक व्यवस्था सुव्यवस्थित करणे अत्यावश्यक झाले। मनुस्मृतीने त्या काळातील सामाजिक शिस्त व न्यायव्यवस्था उभी करण्यात मोठी मदत केली। ही एक अशी मार्गदर्शिका होती जी समाजातील प्रत्येक घटकासाठी नियम, जबाबदाऱ्या आणि हक्क यांचे निर्धारण करत होती। याच ग्रंथाद्वारे राज्य संचालन, दंड व्यवस्था, विवाह व्यवस्था, संपत्तीचे नियम आणि नैतिकतेचे सिद्धांत निश्चित झाले। आजही आधुनिक लोकशाही भारत असो की सांस्कृतिक संवाद, मनुस्मृतीच्या विचारांचा प्रभाव समाजात कुठे ना कुठे जाणवतो। हा ग्रंथ भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे, ज्याने आपल्याला आपल्या पूर्वजांच्या जीवनदृष्टीचा परिचय करून दिला। धर्म व कायद्याचे सूत्रधार म्हणून मनुस्मृती। मनुस्मृती केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर याला कायदा व न्यायाचा मुख्य स्रोत मानले गेले आहे। या ग्रंथात सामाजिक न्याय, दंड व्यवस्था, गुन्ह्यांच्या श्रेणी आणि त्यांच्यासाठीच्या दंडांचे सविस्तर विवरण आहे। हा ग्रंथ राज्यशासनासाठी नियम घालतो आणि राजाला न्यायप्रिय, दयाळू व धर्मनिष्ठ राहण्याचे शिकवतो। मनुस्मृतीत सांगितलेली कायदा व न्याय व्यवस्था प्राचीन भारतात सामाजिक स्थिरता व न्याय टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण ठरली। राजाला धर्मराजा असे म्हटले गेले, ज्याचे कर्तव्य म्हणजे धर्मपालन करून समाजाला योग्य दिशा देणे। आजही अनेक आधुनिक कायदेमध्ये मनुस्मृतीतील तत्वांचा नैतिकता आणि कर्तव्यांची शिकवण। मनुस्मृतीत जीवनाचे 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यावर विशेष भर दिला आहे। हा ग्रंथ शिकवतो की जीवनाचा उद्देश केवळ सांसारिक सुख नाही, तर नीतिमत्ता व धार्मिकतेसह समतोल राखणे हेच खरे जीवन आहे। धर्मपालन, समाजाप्रती कर्तव्य निभावणे, कुटुंब व समाजाची सेवा करणे हे सर्व मनुस्मृतीचे मुख्य तत्व आहे। हा ग्रंथ वैयक्तिक व सामाजिक जीवनात शिस्त, संयम, सत्य आणि अहिंसा यांना महत्त्व देतो। मनुस्मृतीनुसार व्यक्तीचा स्वभाव व आचारच समाजातील तिचे स्थान आणि सन्मान ठरवतो।
ही शिकवण आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधील फरक करण्याची शक्ती देते. मनुस्मृतीचा आध्यात्मिक आणि तत्वज्ञानात्मक पैलू. मनुस्मृती केवळ सामाजिक नियमांचे संकलन नाही, तर ती जीवनाच्या आध्यात्मिक आयामांवरही प्रकाश टाकते. यात कर्म, पुनर्जन्म, मोक्ष यांसारख्या गूढ संकल्पनांची सखोल मांडणी आहे. हा ग्रंथ सांगतो की प्रत्येक कर्माचे फळ मिळतेच आणि आत्म्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी मोक्षप्राप्ती करावी लागते. मनुस्मृतीमध्ये ध्यान, तपस्या आणि आत्मशुद्धीवर विशेष भर दिला गेला आहे. ती आपल्याला शिकवते की धर्मपालन केवळ बाह्य कृतींनी नव्हे, तर आंतरिक शुद्धता व सद्गुणांनीही होतो. हा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन आपल्याला जीवनाचे खरे उद्दिष्ट समजून घेण्यास आणि आत्म्याच्या प्रगतीच्या दिशेने प्रेरित करतो. मनुस्मृती केवळ एक प्राचीन ग्रंथ नाही, तर आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि सामाजिक जीवनाचे आरसाच आहे. ती आपल्याला आपल्या पूर्वजांची विचारसरणी, जीवनमूल्ये व समाजव्यवस्थेची सखोल समज देते. आपण याच्याशी सहमत असो वा नसू, पण याचा प्रभाव व महत्त्व नाकारता येत नाही. मनुस्मृती आपल्याला हेही शिकवते की जीवनात शिस्त, कर्तव्य आणि नीतिमत्तेचे किती मोठे महत्त्व आहे. तिचे नियम व तत्त्वे आपल्याला जीवन समतोल, न्याय आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनवण्याची प्रेरणा देतात. चला तर मग या महान ग्रंथातून शिकून आपण आपल्या जीवनात धर्म, नीतिमत्ता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारूया आणि एक उत्तम समाज निर्माण करूया. अध्याय 1. सृष्टीची उत्पत्ती आणि धर्माची व्याख्या. प्रस्तावना. कधी तुम्ही विचार केला आहे का की या विशाल ब्रह्मांडाची सुरुवात कशी झाली? धर्माची मूळ संकल्पना कुठून आली? आणि मानवाचे या सृष्टीतले स्थान काय आहे? आज आपण उघडणार आहोत एक असा ग्रंथ, जो मानव धर्मशास्त्र किंवा मनुस्मृती म्हणून ओळखला जातो. एक असा ग्रंथ जो धर्म, समाज आणि मानवी जीवनाच्या मुळाशी पोहोचतो. चला या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायापासून. सृष्टीची उत्पत्ती आणि धर्माची व्याख्या. 1. ब्रह्म्याने सृष्टी निर्माण केली. हा अध्याय सुरू होतो त्या क्षणापासून जिथे ना वेळ होता, ना दिशा, ना रात्र ना दिवस. फक्त एक सत्ता होती, परब्रह्म. त्या अनादी, निराकार सत्तेतूनच प्रकट झाले ब्रह्मा, सृष्टीचे निर्माता. ध्यानस्थ स्थितीत ब्रह्म्याने सृष्टीची रचना सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी जलाची निर्मिती केली. त्यानंतर त्या जलामध्ये एक अंड निर्माण झाले, हिरण्यगर्भ. त्याच अंडातून प्रकट झाले ब्रह्मा. त्यांनी त्या अंडाला 2 भागांमध्ये विभागलं, ज्यातून स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती झाली. त्यानंतर ब्रह्म्याने पंचमहाभूतांची आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी निर्मिती केली. मग इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राणांची सृष्टी झाली. हा भाग सांगतो की ही सृष्टी एखादी अपघाती घटना नव्हती, ती एक आध्यात्मिक, सुनियोजित प्रक्रिया होती. प्रत्येक गोष्टीमागे एक हेतू होता, एक दिव्य योजना होती. यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. 2. मनूंची उत्पत्ती आणि त्यांचे पुत्र. मनू कोण होते आणि त्यांचा धर्मशास्त्राशी काय संबंध आहे? मनू हे मानवजातीचे आदिपुरुष मानले जातात. जसे ख्रिश्चन परंपरेत आदम आहेत, तसे आपल्या परंपरेत मनू आहेत. ब्रह्म्याने मनूंची निर्मिती केली आणि त्यांना धर्माचे ज्ञान दिले. मनू केवळ मानवजातीचे पहिले पुरुष नव्हते, तर ते पहिले राजा, विधाता आणि शिक्षक होते. त्यांनी आपले ज्ञान आपल्या मुलांना, ऋषींना आणि ब्रह्मर्षींना दिले. त्यांच्या 9 प्रमुख पुत्रांपासून विविध मानव वंश निर्माण झाले. मनूंनी दिलेले ज्ञानच पुढे मनुस्मृती म्हणून प्रसिद्ध झाले. यात केवळ वैयक्तिक आचरणाचे नियम नाहीत, तर सामाजिक, नैतिक, राजकीय आणि आध्यात्मिक आयुष्याचे सर्व पैलू सामावले आहेत. हा भाग आपल्याला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडतो, ज्यांची आठवण आज आपण विसरतो आहोत. 3. वेदांचे महत्त्व.
मनुस्मृती वारंवार स्पष्ट करते की वेद हे धर्माचे सर्वोच्च आणि अंतिम स्रोत आहेत. वेद म्हणजे केवळ मंत्रांचा संग्रह नाही, ते ब्रह्म्याची वाणी आहे, शाश्वत सत्याचे प्रकटीकरण आहे. मनु म्हणतात, सर्व धर्मांचे मूळ वेदांमध्ये आहे. जर शंका निर्माण झाली तर वेदांकडे पहा, उत्तर मिळेल. मनुस्मृती धर्माची व्याख्या केवळ सामाजिक नियमांपुरती मर्यादित ठेवत नाही. ती धर्माला ब्रह्म्याच्या वाणीसोबत जोडते, ज्यामुळे धर्म शाश्वत आणि सार्वत्रिक बनतो. आज जेव्हा आपण धर्माला परंपरेपुरता मर्यादित समजतो, तेव्हा मनुस्मृती आपल्याला पुन्हा वेदांकडे परत येण्याचा आग्रह करते. 4 धर्माचे 4 स्रोत: वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मसंतोष. मनुस्मृती धर्माचे 4 मूलभूत स्रोत सांगते. 1. वेद, श्रुती, धर्माचा मूळ स्रोत. 2. स्मृती, ऋषींनी वेदांचे स्पष्टीकरण करून लिहिलेले ग्रंथ. मनुस्मृती देखील एक स्मृती ग्रंथ आहे. 3. सदाचार, समाजातील सत्पुरुष आणि सज्जनांच्या आचरणावर आधारित नियम. 4. आत्मसंतोष, आत्मप्रसाद, वरील 3 स्रोतांमधून उत्तर मिळाल्यास जे आत्म्यास संतोष देते, ते धर्म आहे. ही व्याख्या स्पष्ट करते की धर्म म्हणजे केवळ नियम नाही, धर्म म्हणजे एक जिवंत, अनुभवात्मक, अंतरात्म्यातून आलेली चेतना आहे. मनुस्मृतीचा पहिला अध्याय केवळ एक ग्रंथाचा आरंभ नाही, तर ही एक दिव्य चेतनेची सुरुवात आहे. तो आपल्याला सृष्टीच्या उत्पत्तीबाबत अंतर्मुख करतो, आपल्या अस्तित्वाला दिव्य अर्थ देतो. मनु जेव्हा धर्म शिकवतात, तेव्हा ते आपल्याला एक जबाबदारी सोपवतात: वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मसंतोष यांच्यानुसार जगण्याची. चला तर मग, या ज्ञानाला केवळ वाचू नका, ते आपल्या जीवनात उतरवा. आपल्या विचारात, वागण्यात आणि कर्मामध्ये या दिव्यतेचं प्रतिबिंब उमटवा. हेच खरे धर्माचे सार आहे, हाच मनुस्मृतीचा गाभा. आपण तयार आहात का या दिव्य प्रवासाच्या पुढच्या अध्यायासाठी? पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मचर्य, शिक्षण आणि जीवनाच्या आरंभाचा गूढ अर्थ. धन्यवाद. अध्याय 2: धर्माचे स्रोत, शिक्षण आणि ब्रह्मचर्य आश्रम. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाचे प्रत्येक टप्पे नियमबद्ध आणि धर्माधिष्ठित होते. विशेषतः बाल्यावस्थेतील शिक्षण आणि ब्रह्मचर्य आश्रमाचा कालखंड हे मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे पर्व मानले जात होते. मनुस्मृतीचा 2रा अध्याय या विषयावर सखोल प्रकाश टाकतो. चला, आपण या अध्यायातील महत्त्वाच्या मुद्द्यांची विस्तृत आणि भावनात्मक मांडणी करूया, जेणेकरून या विषयाची गहनता आणि त्यातील जीवनमूल्ये आपल्या मनावर कोरली जातील. बालकाचे शिक्षणकाल, ब्रह्मचर्य. बालकाच्या जीवनात ब्रह्मचर्य आश्रम हा एक पवित्र आणि शिस्तबद्ध टप्पा आहे. मनुस्मृती सांगते की
7व्या किंवा 8व्या वर्षी मुलाचे उपनयन म्हणजे शिक्षणासाठीची औपचारिक सुरुवात करावी. याच क्षणी तो बालक गुरुच्या आश्रमात जातो आणि ब्रह्मचर्याचे पालन सुरू करतो. हे फक्त शैक्षणिक प्रशिक्षण नव्हते, तर आत्मशुद्धीचे, शारीरिक संयमाचे आणि आचारधर्म शिकण्याचे एक संपूर्ण जीवनशैलीचे प्रशिक्षण होते. मुलांमध्ये प्रामाणिकपणा, सेवाभाव, नम्रता आणि शिस्त या गुणांचा विकास करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त मानला जातो. हे संस्कार त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया घालतात. आचार्याची सेवा आणि वेदांचे अध्ययन. गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तो एक जीवनदर्शक असतो. मनुस्मृतीत सांगितले आहे की विद्यार्थीने आपल्या गुरुची सेवा श्रद्धेने, समर्पणाने आणि नम्रतेने करावी. सेवा म्हणजे केवळ शारीरिक मदत नव्हे, तर एक आत्मीयतेचा, कृतज्ञतेचा भाव आहे. अशा सेवेमध्येच आत्मसुधारणा होते. वेदांचे अध्ययन हे मुख्यतः या सेवेतूनच शिकले जात होते. विद्यार्थी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा अभ्यास करत. पण हा अभ्यास केवळ पाठांतरापुरता मर्यादित नव्हता, त्यातून जीवनाचे आदर्श, नीतिमूल्ये, कर्तव्य आणि धर्म शिकवले जात होते. हे शिक्षण त्याला विचारशील, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ बनवत होते. संस्कारांची विधी, उपनयन इत्यादी. उपनयन संस्कार हा विद्यार्थ्याच्या जीवनात फार मोठा बदल घडवणारा क्षण असतो. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे, म्हणजेच गुरुजवळ नेणे. उपनयनाने विद्यार्थी आध्यात्मिक आणि शैक्षणिक जीवनात प्रवेश करतो. यावेळी यज्ञोपवीत, जनेऊ परिधान करून तो 3 ऋणांची, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण जाणीव करतो. यानंतर तो अग्निहोत्र, स्वाध्याय आणि संयमाचे जीवन जगू लागतो. मनुस्मृतीनुसार प्रत्येक संस्काराने व्यक्तिमत्व घडते. बालकाला मन, वाणी आणि शरीराने पवित्र आणि सशक्त बनवले जाते. हे संस्कार केवळ धार्मिक विधी नव्हे, तर मनुष्याच्या जीवनात गहिरा अर्थ निर्माण करणारे दिव्य क्षण असतात. धर्माचे सिद्धांत आणि परंपरांचे महत्त्व. मनुस्मृती धर्म म्हणजे फक्त पूजा किंवा कर्मकांड नव्हे, तर जीवन जगण्याची नीती असं मानते. धर्माचे 4 मुख्य स्रोत सांगितले आहेत: वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मसंतोष. हे सूत्र मानवाला समतोल, नैतिक आणि तात्विक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. परंपरांचा अर्थ इथे अंधानुकरण नव्हे, तर चिरंतन मूल्यांचा वारसा समजून घेणे होय. गुरुशिष्य परंपरा, संस्कार पद्धती, ब्रह्मचर्य जीवनशैली ही सर्व परंपरा व्यक्तीच्या चारित्र्य निर्मितीची मूलभूत साधने आहेत. यामध्ये सत्य, संयम, क्षमा आणि कर्तव्यनिष्ठा यांसारख्या मूल्यांचा समावेश होतो. धर्माचे पालन केवळ बाह्य आचरण नसून अंतर्मनातील जाणीव आहे. आत्मसंतोष म्हणजेच मनुस्मृती आपल्याला शिकवते की सच्चा धर्म तोच जो आत्म्याला शुद्ध करतो, समाजात शांती निर्माण करतो आणि जीवनाला उन्नतीच्या मार्गावर नेतो. मनुस्मृतीचा 2रा अध्याय बालकाच्या जीवनातील शिक्षण, संस्कार आणि धर्मशीलतेचा एक सुवर्ण अध्याय आहे. यातील प्रत्येक श्लोक केवळ ग्रंथातील वाक्य नाही, तर जीवनाच्या मार्गदर्शनासाठीचा प्रकाशस्तंभ आहे. या अध्यायातून आपण शिकतो गुरुसेवा हे आध्यात्मिक शिक्षणाचे द्वार आहे, वेदाध्ययन हे आत्मोन्नतीचे साधन आहे आणि धर्म म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणात सजगपणे, शुद्धपणे जगणे होय. आजच्या काळातही या मूल्यांचा पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या शिक्षणात संयम, श्रद्धा आणि शुद्ध आचरण या तत्वांचा समावेश केला, तर समाजात एक सशक्त, शीलवान आणि धर्मनिष्ठ पिढी घडेल. चला तर मग या महान परंपरेचा सन्मान करूया आणि आपल्या जीवनात ब्रह्मचर्य, शिक्षण आणि धर्माचे तेज उजळवूया. ही केवळ माहिती नाही, ही प्रेरणा आहे, ही जीवनदृष्टी आहे. जय धर्म, जय संस्कृती, जय भारत.
अध्याय 3 गृहस्थाश्रम आणि विवाहाचे नियम। मनुस्मृती ग्रंथाच्या 3 अध्यायामध्ये गृहस्थाश्रमाचे महत्त्व, विवाहाचे विविध प्रकार, स्त्रीचे धर्मकर्तव्य, अतिथी सत्कार, यज्ञ आणि दानाचे नियम तसेच आहाराच्या नीतीविषयी सखोल मार्गदर्शन दिलेले आहे। हा अध्याय मानवी जीवनाच्या मध्य टप्प्यावर, जेव्हा व्यक्ती संसारात स्थिर होते, कुटुंब निर्माण करते, समाजासाठी कार्य करते, त्यावर प्रकाश टाकतो। या अध्यायाचे प्राचीन मूल्य जरी असले तरी त्यातील जीवनमूल्ये आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात। विवाहाचे 8 प्रकार। मनुस्मृतीत विवाहाचे 8 प्रकार वर्णन केले आहेत। ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, असुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच। यापैकी ब्राह्म, दैव, आर्ष आणि प्राजापत्य हे 4 विवाह पवित्र व धर्मसंगत मानले जातात, तर उर्वरित 4 विवाह असुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच हे कामावर आधारित, विकृत किंवा हिंसात्मक स्वरूपाचे मानले जातात। ब्राह्म विवाहात कन्येचे वडील ती कन्या योग्य, विद्यावान, सद्गुणी ब्राह्मणाला विनाधेश देतात। दैव विवाहात कन्या यज्ञाच्या पुरोहिताला दिली जाते। आर्ष विवाहात वराकडून 2 गायी मिळतात आणि कन्यादान केले जाते। प्राजापत्य विवाहात वडील कन्येला उपदेश देतात की तू तुझ्या पतीचा धर्मपूर्वक अनुसरण कर। गांधर्व विवाह प्रेमविवाहाचे प्रतीक आहे, जेव्हा स्त्री पुरुष परस्पर संमतीने कुठल्याही विधीविना विवाह करतात। राक्षस विवाहात जबरदस्तीने स्त्रीला पळवून नेले जाते। पैशाच विवाह अतिशय अधःपतनकारक मानला जातो, जिथे स्त्री मद्यधुंद किंवा अचेत अवस्थेत असते। या 8 प्रकारातून ब्राह्म विवाह श्रेष्ठ मानला गेला आहे। स्त्रीचे कर्तव्य आणि पतिव्रता धर्म। स्त्रीसाठी पती हीच परमसत्ता मानली गेली आहे। पतिव्रता धर्म हा स्त्री धर्माचा मूलस्तंभ मानला गेला आहे। मनुस्मृतीनुसार स्त्रीचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे पतीची सेवा, त्याचे पालन करणे आणि त्याच्या आज्ञेत राहणे। यामध्ये स्त्रीच्या निष्ठेची, त्यागाची आणि धैर्याची परीक्षा घेतली जाते। पतिव्रता स्त्रीस परम पुण्य प्राप्त होते आणि तिच्या पवित्रतेमुळे कुटुंबाचे कल्याण होते, असे वर्णन आहे। ही शिकवण प्राचीन काळातील सामाजिक रचनेवर आधारित होती। आजच्या काळात ही संकल्पना अनेक वाद निर्माण करणारी असली तरी त्यामागील मूळ भावना म्हणजे पारस्परिक समर्पण, सेवा आणि कुटुंबसंस्था टिकवण्याचा प्रयत्न हे लक्षात घेणे गरजेचे आहे। निस्सीम प्रेम, समर्पण आणि सहकार्य हे कोणत्याही नात्याचे बंध मजबूत करतात। अतिथी सत्कार, यज्ञ आणि दान। गृहस्थाश्रमामध्ये अतिथी सत्कारास फार मोठे स्थान आहे। अतिथी देवो भव ही संकल्पना इथेच निर्माण होते। घरात येणारा अतिथी, विशेषतः ब्राह्मण अथवा संन्यासी, याचे योग्य आदराने स्वागत करणे हा गृहस्थाचा धर्म मानला गेला आहे। त्याला यथाशक्ती भोजन, वस्त्र, निवास वगैरे द्यावे हे सांगितले गेले आहे। यज्ञ म्हणजे जीवनातील पवित्र कृत्य। अग्निहोत्र, दर्श, पौर्णिमा यज्ञ, वैश्वदेव हे गृहस्थाच्या जीवनातील नियमित कर्तव्य मानले गेले आहेत। यज्ञामध्ये देव, पितर, ऋषी यांच्यासाठी अन्न, जल, तूप यांचा आहुती देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो। दान हे सर्वश्रेष्ठ कर्म मानले गेले आहे। अन्नदान, जलदान, गोदान, सुवर्णदान हे प्रत्येक गृहस्थाने आपल्या क्षमतेनुसार करावे, असे मनुस्मृतीत सांगितले आहे। दानामागे प्रसिद्धीपेक्षा भाव, निःस्वार्थता आणि सेवा हे तत्व अधिक महत्त्वाचे आहे। आहाराचे नियम आणि गृहस्थाचे धर्म। गृहस्थाने शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा। आहारात स्वच्छता,
ऋतुकाल आणि संयम याचा विचार करावा. मांसाहार टाळावा, मादक द्रव्यांपासून दूर राहावे असे निर्देश आहेत. तसेच अन्न घेताना यज्ञविधी किंवा पंचमहायज्ञांची भावना ठेवावी. गृहस्थ आश्रम हा 4 आश्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण याच आश्रमात समाज रचला जातो, कुटुंब निर्माण होते, अर्थोपार्जन होते आणि इतर 3 आश्रमांना आधार मिळतो. योग्य धर्म, अर्थ आणि काम यांचे संतुलन राखणारा गृहस्थ समाजाचा कणा बनतो. या सर्व शिकवणी गृहस्थ व्यक्तीला कर्तव्यपरायण, संयमी, धर्मनिष्ठ आणि सेवाभावी बनवतात. मनुस्मृतीचा 3रा अध्याय म्हणजे एका समर्पित, कुटुंबकेंद्रित आणि समाजोपयोगी जीवनशैलीचा ग्रंथच आहे. या अध्यायातून आपण हे शिकतो की जीवन फक्त वैयक्तिक सुखासाठी नसून ते समाजाच्या, कुटुंबाच्या आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. या मार्गाने चालणारा गृहस्थ खरंच आदर्श भारतीय संस्कृतीचा वाहक असतो. अध्याय 4 गृहस्थासाठी आचार, आहार, वर्तन. दान देण्याचे नियम. गृहस्थाश्रमात दानाला विशेष महत्त्व आहे. मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की जो गृहस्थ आपले धन योग्य कारणासाठी अर्पण करतो तोच खरे अर्थाने धर्माचरण करतो. दान केवळ भौतिक देणगी नव्हे, तर ते एक मानसिक आणि आध्यात्मिक अर्पण आहे. ज्याला गरज आहे त्याला विनम्रतेने आणि शुद्ध भावनेने दिलेले दान हे आत्मिक प्रगतीचा मार्ग खुले करते. दान देताना देणाऱ्याची वृत्ती निर्लोभी, अहंकारशून्य आणि सेवाभावयुक्त असावी. हे लक्षात ठेवा, केवळ द्रव्य देणं महत्त्वाचं नाही, तर योग्य वेळी, योग्य व्यक्तीस आणि योग्य हेतूने दिलेलं दानच फलदायी ठरतं. व्यवसाय, सत्यवादिता आणि संयम. गृहस्थाश्रमी जीवनात व्यापार आणि व्यवसाय हे उपजीविकेचे माध्यम आहे. मात्र मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की या मार्गाने धनसंपत्ती मिळवताना सत्य, नीतिमत्ता आणि संयम यांचे पालन अत्यावश्यक आहे. खोटेपणा, कपट, फसवणूक आणि लालच हे मार्ग पापास कारणीभूत होतात. यश मिळवण्याचा खरा मार्ग म्हणजे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि संयम. जर तुम्ही व्यवसायातही धर्म पाळला तर तुमचे जीवन केवळ समृद्धच नव्हे तर समाधानकारकही बनेल. असत्य भाषण आणि पापापासून वाचण्याचे मार्ग. मनुस्मृतीने असत्य बोलणे हे एक मोठं पाप मानले आहे. शब्द हे शस्त्रापेक्षा तीव्र असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असत्य बोलणे टाळा. तुम्ही जे बोलता ते सत्य, हितकारक आणि वेळेप्रमाणे योग्य असले पाहिजे. पापापासून वाचण्यासाठी संयम, विवेकबुद्धी आणि सदाचार यांचा आश्रय घ्या. अहंकार, क्रोध, लोभ आणि मोह या विकारांपासून स्वतःला दूर ठेवा. मनाला शुद्ध ठेवणं हाच खरी साधना आहे. संयमित जीवनाची महिमा. गृहस्थाश्रमात संयमित जीवन जगणं ही सर्वात मोठी साधना आहे. संयम म्हणजेच आपल्या इंद्रियांचा, वासना आणि इच्छांचा ताबा. मनुस्मृती सांगते की जो गृहस्थ संयमाने जीवन जगतो तो इतर आश्रमांमध्येही उत्तम कामगिरी करू शकतो. संयम हा केवळ शरीर संबंधित न राहता विचार, आहार, वर्तन, बोलणं आणि संपूर्ण जीवनशैलीत प्रकट व्हायला हवा. संयमी जीवनात आनंद आहे, शांतता आहे आणि मोक्षाची वाट आहे. या अध्यायात मनुस्मृतीने गृहस्थाश्रमातील नीतिनियमांची विस्तृत मार्गदर्शिका दिली आहे. हे नियम केवळ पौराणिक काळापुरते सीमित नाहीत, तर आजच्या जीवनातही ते तितकेच लागू पडतात. दान, सत्य, संयम आणि आचरण हेच गृहस्थाचे 4 स्तंभ आहेत. हे जीवन मूल्ये आत्मसात करून जर प्रत्येक गृहस्थ आपले कर्तव्य पार पाडेल तर समाजात स्थैर्य, शांती आणि धर्माचरण वृद्धिंगत होईल. हा अध्याय गृहस्थ जीवनाला धर्माचा, नैतिकतेचा आणि आत्मशुद्धीचा आरसा दाखवतो. जो हा आरसा मनापासून स्वीकारतो तोच खरा अर्थाने धर्ममार्गी होतो. अध्याय 5 अन्न, अशुद्धता, शुद्धी आणि प्राणबलिदान. मनुस्मृतीचा 5वा अध्याय हा अत्यंत संवेदनशील,
गूढ आणि विचारप्रवर्तक विषय मांडतो. अन्नाची शुद्धता, सामाजिक अशुद्धता, पवित्रतेची प्रक्रिया, श्राद्धकर्म आणि प्राणबलिदान अशा पारंपरिक प्रथांचा समावेश. हा अध्याय फक्त धार्मिक अनुशासनाच्या मर्यादा ठरवत नाही, तर आत्मशुद्धीची एक गूढ प्रक्रिया स्पष्ट करतो, जी त्या काळच्या सामाजिक व्यवस्था आणि नैतिक मूल्यांचे प्रतिबिंब आहे. सर्वप्रथम शुद्ध आणि अशुद्ध आहाराची चर्चा करूया. मनुस्मृतीत अन्न हा केवळ शारीरिक गरज नव्हे, तर आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा माध्यम मानला गेला आहे. म्हटले आहे की जो व्यक्ती कसा आहार करतो, त्याचा मन, बुद्धी आणि स्वभाव तसाच होतो. शुद्ध आहार म्हणजे हिंसारहित, सात्विक, आनंदी मनाने अर्पित केलेला आणि धर्मसंमत स्रोत असलेला आहार. यात धान्य, दूध, फळे, पाणी, शाकाहारी पदार्थ आणि ऋतूनुसार मिळणारे विशिष्ट अन्न यांचा समावेश होतो. दुसरीकडे अशुद्ध आहारामध्ये मृत, सडलेले, स्पर्श करण्याजोगे, तामसिक स्वभावाचे किंवा हिंसेने प्राप्त झालेले पदार्थ येतात. मनुस्मृतीत अन्न हे केवळ भूक भागवण्याचे माध्यम नाही, तर आत्म्याला पोषण देणारे तपस्वी कृत्य मानले आहे. त्यामुळे यात शुद्धता आणि नियमांचे पालन अत्यंत आवश्यक ठरवले आहे. आता श्राद्ध आणि पिंडदान यावर विचार करूया. मनुस्मृतीचा हा भाग अतिशय भावनिक आणि कौटुंबिक संस्कारांशी निगडीत आहे. एखादा प्रियजन या जगातून गेल्यानंतर त्याचा पितृलोकात प्रवेश होण्यासाठी त्याचे वंशज विधिपूर्वक श्राद्ध आणि पिंडदान करतात, असे मानले जाते. हा कर्म केवळ औपचारिकता नसून जीवित आणि मृतात्मा यांच्यातील आध्यात्मिक सेतू आहे. या प्रक्रियेत अन्नपाक करणे, ब्राह्मणांना अर्पण करणे, जलतर्पण यांसारखे क्रियाकर्म त्या दिवंगत आत्म्याला सन्मान देण्याचे, त्याच्या आत्म्याच्या शांतीची प्रार्थना करण्याचे आणि कुटुंबातील त्याच्या योगदानाचा स्वीकार करण्याचे प्रतीक आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की जो पितरांना विसरतो तो आपल्या कुलाची मुळे तोडतो. म्हणून हा कर्म निष्ठा आणि श्रद्धेने करणे अत्यावश्यक आहे. यानंतर येतो नारी आणि शूद्र यांची शुद्धीची नियमावली. हा विषय आजच्या काळात विवादित वाटू शकतो, पण त्याला त्या काळाच्या सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीत समजून घेणे आवश्यक आहे. मनुस्मृती त्या काळातील सामाजिक रचनेचे दर्शन घडवते, जिथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांची स्पष्ट व्यवस्था होती. महिलांना आणि शूद्रांना संबंधित शुद्धीचे नियम धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ठरवले गेले होते. विशेषतः जेव्हा ते कोणत्याही पाप, दोष किंवा सामाजिक अपराधासाठी जबाबदार ठरले असत, तेव्हा त्यांना तप, दान, स्नान, व्रत किंवा गुरुसेवा अशा प्रक्रियांद्वारे शुद्धी केली जात असे. आजही या नियमांना नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे, पण त्या काळात हा समाजात अनुशासन राखण्याचा आणि धार्मिक व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होता. शुद्धीचा हेतू आत्मपरिष्कार आणि पुन्हा समाजात स्थान मिळवण्याचा होता. शेवटी येतो प्राणबलिदानावरील दृष्टिकोन. हा विषय केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर मानवी संवेदना आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनेही फारच गंभीर आणि भावनिक चर्चा आहे. मनुस्मृतीमध्ये शाकाहाराला आदर्श जीवनशैली म्हणून मान दिला गेला आहे, तरीही वैदिक यज्ञांमध्ये मर्यादित स्वरूपात प्राणबलिदानाला परवानगी आहे, ती देखील फक्त तेव्हाच जेव्हा त्याचा हेतू पूर्ण धार्मिक असेल आणि लोभ किंवा क्रूरतेने प्रेरित नसेल. उदाहरणार्थ, अग्निदेवतेसाठी काही विशिष्ट प्राण्यांची आहुती यज्ञामध्ये दिली जात असे, जी धर्म आणि ब्राह्मणांच्या उपस्थितीत विधिबद्धपणे केली जात असे. पण हिंसा कधीही स्वेच्छेने किंवा स्वार्थासाठी होऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. ती फक्त विधिबद्ध, नियंत्रित आणि मर्यादित परिस्थितीतच स्वीकारार्ह आहे. प्रत्यक्षात मनुस्मृतीने प्राणबलिदानाला अनिवार्य मानता पर्याय म्हणून ठेवले आहे आणि त्याचवेळी असेही सांगितले आहे की जो व्यक्ती प्राणबलिदानाशिवाय यज्ञ करू शकतो, तोच खरा तपस्वी आणि धर्मनिष्ठ आहे. हा विचार त्या काळातही अहिंसेचा एक प्रभावी संदेश होता, जो नंतर महावीर,
बुद्ध आणि इतर आचार्यांच्या माध्यमातून भारतीय विचारसरणीत रुजला। या अध्यायाचा सारांश असा की शुद्धी फक्त शरीराची नाही, तर मन, आचार आणि आत्म्याची असावी। अन्न फक्त भूक भागवण्याचे माध्यम नाही, तर साधना आहे। श्राद्ध हे केवळ कर्मकांड नाही, तर श्रद्धेचा प्रतीक आहे। प्राणबलिदान केवळ परंपरा नाही, तर विवेकपूर्ण निर्णय आहे। आणि शुद्धी ही केवळ बाह्य प्रक्रिया नसून आत्म्याची आंतरिक यात्रा आहे, जी पापापासून पुण्याच्या दिशेने नेत आहे। म्हणूनच आपण या विचारांना केवळ भूतकाळातील ग्रंथांपुरते मर्यादित ठेवू नये, तर वर्तमानातही यापासून प्रेरणा घ्यावी, ज्यामुळे आपले जीवनही शुद्धता, श्रद्धा, विवेक आणि आत्मिक उन्नतीने समृद्ध होईल। हीच मनुस्मृतीची खरी शिकवण आहे। धर्म केवळ नियम नाही, तर आत्म्याचा प्रकाश आहे। अध्याय 6 वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम। मानव जीवन 4 आश्रमांमध्ये विभागलेले आहे: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास। प्रत्येक आश्रमाला त्याचे स्वतंत्र कर्तव्य आणि महत्त्व आहे। या अध्यायात आपण वानप्रस्थ आणि संन्यास या 2 आश्रमांबद्दल सखोल चर्चा करणार आहोत। हे केवळ जीवनशैली नव्हे, तर एक आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतो। वानप्रस्थ आश्रम म्हणजे जब गृहस्थ जीवनाच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, मुलं मोठी झाली, संसार व्यवस्थित सुरू झाला, तेव्हा मनुष्य वनात जाऊन तप करतो, ध्यान साधना करतो, यज्ञ इत्यादी धार्मिक क्रिया पार पाडतो। हा आश्रम त्यागाचा, साधनेचा आणि वैराग्याचा प्रारंभिक टप्पा आहे। येथे ब्रह्मचर्याचे कठोर पालन केले जाते। शरीर आणि मन दोन्हीचा संयम आवश्यक असतो। यज्ञ, होम, देवपूजन यामध्ये स्वतःला वाहून घेणे हे या आश्रमाचे मुख्य लक्षण आहे। येथे मनुष्य आपल्या वासनांच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या प्रत्येक कृतीत आत्मिक उन्नतीचा ध्यास असतो। वानप्रस्थ जीवन म्हणजे जणू स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद। यात जगाकडून मागणं नाही, केवळ देणं आहे। समाजासाठी, निसर्गासाठी आणि देवासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणं हीच खरी तपश्चर्या आहे। आपल्या कुटुंबाशी दूर राहताना मनुष्य आपल्या अंतरात्म्याशी साक्षात्कार करतो। त्याला संसाराच्या बंधनातून वर जाण्याची प्रेरणा मिळते। यानंतर येतो संन्यास आश्रम। जेव्हा वैराग्य परिपक्व होतं, तेव्हा मनुष्य संपूर्ण जगाचा त्याग करतो। नाही धन, नाही कुटुंब, नाही अहंकार, फक्त आत्मज्ञानासाठीच जीवन। संन्यास आश्रमात व्यक्ती भिक्षा मागतो, साधे वस्त्र परिधान करतो आणि आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास करतो। येथे सर्व बंधनांचा अंत होतो। येथे ना सुखाचा मोह, ना दुःखाची चिंता, फक्त शाश्वत सत्याची ओढ। आत्म्याचे खरे स्वरूप ओळखण्यासाठी तो तप, ध्यान, मौन आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती साधतो। संन्यास म्हणजे स्वत्वाचा शोध। हे जीवनाचे अंतिम शिखर आहे, जिथे मनुष्य ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याची आकांक्षा ठेवतो। तो अहम ब्रह्मास्मी या वेदवाक्याची अनुभूती घेतो। इथे कोणतीही सामाजिक जबाबदारी राहत नाही, राहतो फक्त आत्मारा। आश्रमांची तुलनात्मक मांडणी करताना आपण पाहतो की प्रत्येक आश्रमाचे एक विशिष्ट योगदान आहे। ब्रह्मचर्य जीवनाची तयारी आहे। गृहस्थ आश्रम समाजाची रचना आणि पालन पोषणासाठी आवश्यक आहे। वानप्रस्थ त्यागाची सुरुवात आणि साधनेचा मार्ग आहे, तर संन्यास पूर्ण वैराग्य आणि आत्मप्राप्तीचा अंतिम ध्येय आहे। प्रत्येक आश्रम परस्पर पूरक आहे। हे आश्रम जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये आपल्या कर्तव्यांची ओळख करून देतात। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या पूर्ततेसाठी हे 4 आश्रम आवश्यक आहेत। वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही महत्त्वाचे आहेत।
आजच्या काळातही या आश्रमधर्माची प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात शिस्त, संयम, सेवा आणि साधनेचा अवलंब करू शकतो. जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात आत्मशोध, त्याग आणि शांतीचा विचार केला तर प्रत्येक माणूस संन्यस्त जीवन जगू शकतो, जरी तो वनात गेला नसला तरीही. मित्रांनो, हे जीवन फारच मौल्यवान आहे. वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांमधून आपल्याला समजते की जीवनाचा खरा अर्थ केवळ भोगात नाही तर त्यागात आहे. समाधान बाहेर नाही तर आपल्या अंतःकरणात आहे. आणि ही जाणीव म्हणजेच मोक्षाची पहिली पायरी. या महान विचारांनी प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात थोडासा वानप्रस्थ, थोडासा संन्यास म्हणजेच शुद्ध विचार, निःस्वार्थ सेवा, आत्मिक साधना यांचा अंगीकार करूया. कारण शेवटी माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाची खरी ओळख ही आत्म्याच्या शोधातच आहे. अध्याय 7, राजाचे कर्तव्य आणि राज्यशासन. जेव्हा आपण इतिहासाच्या गाभ्यात उतरतो तेव्हा एक शब्द आपल्या मनात सर्वात आधी घुमतो, राजा. तो एक असा व्यक्तिमत्व असतो ज्याच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते. मनुस्मृतीच्या 7व्या अध्यायात राजाच्या कर्तव्यांबाबत आणि राज्यशासनाच्या तत्वांबाबत अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी वर्णन दिले आहे, जे केवळ त्या काळातील प्रशासन यंत्रणेचे प्रतिबिंब नाही तर आजही नेतृत्व आणि न्यायाचे मूलमंत्र आपल्याला शिकवते. राजाची उत्पत्ती आणि शक्ती. राजाची उत्पत्ती ही केवळ राजकीय नाही तर ती दार्शनिक आणि आध्यात्मिक आहे. मनुस्मृती सांगते की राजा हा केवळ सत्तेचा प्रतिनिधी नसतो तर तो धर्माचा रक्षक असतो. त्याची सत्ता ही ईश्वराकडून मिळालेली एक पवित्र जबाबदारी आहे. राजाला धर्मराज असे संबोधले जाते, ज्याचा अर्थ आहे धर्माच्या प्रती पूर्ण समर्पित आणि न्यायाची स्थापना करणारा. राजाचा जन्म सामान्य माणसासारखा नसतो तर तो समाजाच्या हितासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी निवडला जातो. ही सत्ता त्याला पूर्ण अधिकार देते पण त्याचबरोबर अत्यंत कठोर कर्तव्येही सोपवते. मनुस्मृतीत म्हटले आहे की राजाची शक्ती ही दिव्य असते, त्याचे शब्द हेच कायदा बनतात आणि त्याच्या निर्णयांवर जनतेचे जीवन अवलंबून असते. राजाकडे संपूर्ण राज्याच्या संरक्षणाची, न्यायव्यवस्थेच्या संचालनाची, कर संकलनाची आणि सैन्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. पण ही शक्ती स्वेच्छेने वापरायची नसते तर धर्मराजच्या नियमांनुसार आणि नैतिकतेनुसार मर्यादित ठेवायची असते. राजा जर आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतो तर तो केवळ राज्याचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा अपराधी ठरतो. येथे हे समजणे आवश्यक आहे की राजाची शक्ती आणि त्याची कर्तव्ये यांच्यातील समतोलच यशस्वी राज्यशासनाचा मूलमंत्र आहे. मनुस्मृती सांगते, जो राजा न्यायप्रिय असेल तोच खरा राजा समजला जाईल, अन्यथा तो केवळ एक हुकुमशहा ठरेल. न्यायसिद्धांत आणि दंडव्यवस्था. राज्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी असते न्यायाची स्थापना. मनुस्मृतीत न्यायाला धर्माचा पाया मानले गेले आहे. न्यायाशिवाय कोणत्याही राज्याचे अस्तित्वच असू शकत नाही. एक राजा तेव्हाच यशस्वी मानला जातो जेव्हा तो आपल्या प्रत्येक प्रजेवर समान न्याय करू शकतो. न्याय म्हणजे केवळ कायदेशीर व्यवस्था नाही तर तो नैतिक आणि सामाजिक संतुलन देखील आहे. राजाने हे पाहणे आवश्यक आहे की कोणतीही व्यक्ती अत्याचार, अन्याय किंवा अन्यायकारक वागणुकीची बळी ठरू नये. मनुस्मृतीत असे म्हटले आहे की राजाने न्याय करताना कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून दूर राहावे, मग तो भेद जात, वर्ग किंवा सामाजिक स्थितीचा असो. दंडव्यवस्था देखील न्यायाचा अविभाज्य भाग आहे. मनुस्मृतीने दंडाला न्यायाची तलवार असे संबोधले आहे. दंड केवळ गुन्हेगारांसाठी नसतो तर तो एक समाजाला योग्य दिशा दाखवणारा संदेश देखील असतो. दंडाचे नियम स्पष्ट आणि कठोर आहेत. चोरी, हत्या, खोटे बोलणे, अन्याय आणि भ्रष्टाचारासाठी योग्य शिक्षा निश्चित केली आहे.
राजाने दंड देताना विवेकबुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे. शिक्षा देण्याचा उद्देश गुन्हेगाराला सुधारण्याचा आणि समाजात भीती आणि शिस्त निर्माण करण्याचा असावा, क्रूरता किंवा द्वेष निर्माण करण्याचा नव्हे. मनुस्मृतीत हेही स्पष्ट केले आहे की कोणताही दंड पुरावा आणि न्यायिक प्रक्रिया झाल्याशिवाय दिला जाऊ नये. न्यायालयाची स्वतंत्रता आणि राजाची भूमिका यांच्यात संतुलन आवश्यक आहे. या प्रकारे न्याय आणि दंड व्यवस्था हे राजशासनाचे केंद्रबिंदू आहेत, जे राज्याची स्थिरता, जनतेची भलाई आणि सामाजिक समरसता सुनिश्चित करतात. कर संकलन आणि प्रजा संरक्षण. राज्य संचालनासाठी आवश्यक संसाधनांची व्यवस्था करणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. मनुस्मृतीत कर संकलन हे एक नैतिक कर्तव्य आणि सामाजिक करार मानले गेले आहे. कर हा केवळ राज्याच्या उत्पन्नाचा स्रोत नसून तो राज्य आणि प्रजेतील परस्पर समजुतीचा प्रतीक आहे. राजाची जबाबदारी आहे की कर वसुली ही निष्पक्ष, न्याय आणि जनतेच्या ओझ्याची जाणीव ठेवून केली जावी. अत्याधिक कर लावल्यास प्रजा त्रस्त होते, ज्यामुळे राज्याची व्यवस्था दुर्बल होते. मनुस्मृती स्पष्ट सांगते की राजा कराच्या माध्यमातून प्रजेला शिक्षा देऊ नये, तर हा कर राज्याच्या संरक्षण, न्याय व्यवस्था, शिक्षण आणि कल्याणासाठी खर्च केला जावा. राजाचे आणखी एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे आपल्या प्रजेचे संरक्षण. मनुस्मृती सांगते की राजाचे पहिले धर्म कर्तव्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे. हे रक्षण केवळ बाह्य आक्रमणांपासूनच नव्हे तर अंतर्गत संघर्ष, गुन्हेगारी आणि अन्यायापासून देखील असते. राजाने आपल्या राज्यात शांती कायम ठेवणे आवश्यक असते. यासाठी राजाने सैन्य शक्तीचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते, जेणेकरून राज्य सुरक्षित राहील आणि प्रजेचे जीवन सुखी राहील. प्रजेच्या मनात भीती न राहता सुरक्षिततेचा अनुभव आला पाहिजे. मनुस्मृतीनुसार जो राजा प्रजेचे रक्षण करतो तोच खरा राजा समजला जातो, मग त्याच्याकडे कितीही संपत्ती किंवा सत्ता असो. म्हणून कर संकलन आणि प्रजासंरक्षण हे दोन महत्त्वाचे घटक आहेत, ज्यात राजाने प्रचंड सुज्ञता आणि न्यायप्रियतेने काम करणे आवश्यक आहे. राजधर्म आणि मंत्रिमंडळ. राजधर्म म्हणजे राजाचे ते धर्मकर्तव्य, ज्याच्या पालनामुळे त्याचे राज्यशासन यशस्वी आणि न्यायपूर्ण बनते. मनुस्मृतीत राजधर्माला सर्वोच्च स्थान दिले आहे कारण राजाचे कृती आणि निर्णय यांचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. राजधर्मात प्रामाणिकपणा, न्याय, संयम, प्रजेशी करुणा आणि दृढ संकल्प हे गुण आवश्यक असतात. राजाने आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक आहे. त्याने आपल्या मनाने, वचनाने आणि कर्माने सदा सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालावे. मनुस्मृती हेही स्पष्ट करते की जर राजा आपल्या कर्तव्यांमध्ये दुर्लक्ष करतो तर तो आपल्या राज्यासाठी आणि प्रजेसाठी हानिकारक ठरतो. राजा एकट्याने सर्व काही करू शकत नाही. त्याच्याजवळ एक मंत्रिमंडळ असते, जे विविध विभागांचे संचालन करते. हे मंत्रिमंडळ राजाचे निर्णय अंमलात आणते आणि राज्याच्या विविध समस्या सोडवते. मनुस्मृतीत मंत्रिमंडळाची भूमिका फारच महत्त्वाची मानली आहे. मंत्री हे देखील न्यायप्रिय, निष्ठावान आणि संयमी असावे. ते राजाला योग्य सल्ला देतात आणि कधीही राज्यहिताच्या विरोधात जात नाहीत. मंत्रिमंडळाशिवाय कोणतेही शासन स्थिर राहू शकत नाही. हे मंडळ म्हणजे राज्याची समृद्धी आणि प्रगतीची गुरुकिल्ली आहे. राजा आणि मंत्रिमंडळ यांच्यातील विश्वास आणि सहकार्य हे यशस्वी शासनाची पायाभूत रचना आहे. मनुस्मृती या गोष्टीवर भर देते की केवळ वैयक्तिक लोभ किंवा सत्तेची इच्छा बाळगून कार्य करणे हे राज्याच्या भल्यासाठी घातक ठरते. मनुस्मृतीचा हा अध्याय आपल्याला राजा आणि राज्यशासनाचा अद्भुत तत्वज्ञान सांगतो. राजा हा केवळ सत्ताधीश नसून तो धर्मनिष्ठ नेता आहे, जो न्याय, करुणा आणि जबाबदारीने शासन करतो. त्याची सत्ता तेव्हाच पवित्र ठरते जेव्हा तो आपल्या कर्तव्यांप्रती जागरूक आणि निष्ठावान असतो.
न्यायव्यवस्थेचे कठोरपण, न्यायपालन, कर संकलनाचे संतुलित व्यवस्थापन आणि प्रजेचे संपूर्ण रक्षण हे राजशासनाचे प्रमुख स्तंभ आहेत. तसेच राजधर्म आणि मंत्रिमंडळ यांचे समन्वय हेच राज्याच्या स्थिरतेचे आणि विकासाचे मूळ आहे. हा अध्याय आपल्याला हे शिकवतो की सत्ता ही केवळ स्वार्थासाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे. जर राजा न्यायप्रिय असेल तर त्याचे राज्य स्वर्गासारखे होईल, आणि जर तो धर्मापासून दूर गेला तर त्याचे पतन निश्चित आहे. म्हणून चला आपण सर्वजण या महान ज्ञानातून प्रेरणा घेऊया आणि आपल्या जीवनात नेतृत्व आणि न्याय यांची खरी किंमत समजून घेऊया. कारण एक चांगले नेतृत्वच समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेते आणि इतिहास त्याला सदैव आठवतो. अध्याय 8 दंडनीती आणि न्यायशास्त्र. जेव्हा समाजात शिस्त डगमगू लागते, जेव्हा अन्याय आपले पाय पसरू लागतो आणि जेव्हा सत्य दाबण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा राज्याला सर्वाधिक गरज भासते ती अशा दंडनीतीची, जी केवळ गुन्हेगारांना शिक्षा देत नाही, तर संपूर्ण समाजाला हा स्पष्ट संदेश देते की अधर्म आणि गुन्ह्यांना येथे थारा नाही. मनुस्मृतीचा 8वा अध्याय ह्या दंडनीती आणि न्यायशास्त्रावर आधारित आहे, असा शास्त्र जो समाजाला संतुलित, न्याय आणि मर्यादित बनवतो. चला तर मग या अध्यायातील प्रमुख मुद्दे सविस्तर समजून घेऊया. विविध गुन्ह्यांसाठी दंड. मनुस्मृती स्पष्टपणे सांगते की गुन्हा कोणताही असो, दंड अवश्य व्हावा. पण हा दंड अंध नको, तो विवेकपूर्ण, न्यायसंगत आणि हेतुपूर्ण असावा. प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप वेगळे असते आणि त्यानुसारच त्यासाठीची शिक्षा ठरवली जाते. उदाहरणार्थ, चोरीसाठी कठोर शिक्षा ठरवली आहे, पण ती चोरी जर उपाशीपोटी केली गेली असेल तर राजा दया दाखवून शिक्षा कमी करू शकतो. खून, बलात्कार, देशद्रोह, खोटी साक्ष, ब्राह्मणांचा अपमान किंवा धार्मिक स्थळांचे अपवित्रीकरण हे सर्व गुन्हे अतिशय गंभीर मानून मनुस्मृतीत यांच्यासाठी कठोर दंडाचे प्रावधान आहे. या अध्यायात हेही नमूद आहे की जर एखादा व्यक्ती आपल्या पदाचा किंवा जातीचा गैरवापर करून गुन्हा करतो तर त्याला अधिक कठोर शिक्षा मिळायला हवी. कारण उच्च पदावर असलेले लोक जर गुन्हा करतील तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर नकारात्मक आणि खोलवर होतो. मनुस्मृती दंडाला केवळ सूड घेण्याचे साधन मानत नाही, तर ते एक सुधारक आणि शिकवण देणारे माध्यम मानते. गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा उद्देश असा असतो की त्याला आपल्या गुन्ह्याबद्दल पश्चात्ताप होईल आणि समाजात गुन्हा करण्याची प्रवृत्ती संपुष्टात येईल. हाच दंडनीतीचा सार आहे. न्यायामध्ये कठोरता आणि करुणा यांचा समतोल. उधार, व्यापार वाद आणि मालमत्तेचे वाद. समाजाची आर्थिक रचना तेव्हाच मजबूत राहते जेव्हा त्यात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि न्याय असतो. मनुस्मृतीने उधारी, व्यापार व मालमत्तेशी संबंधित समस्यांवर अत्यंत व्यावहारिक आणि अचूक दिशानिर्देश दिले आहेत. उधारीच्या प्रकरणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने उधार घेतली आहे तर त्याने वेळेत ती फेडावी लागते. जर तो कोणताही योग्य कारण नसताना उधार परत करत नसेल तर तो दोषी आहे आणि त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण जर सावकार खूप अधिक व्याज घेत असेल किंवा फसवणूक करत असेल तर तोही गुन्हेगार ठरतो. न्याय हा दोन्ही पक्षांसाठी समान असावा. व्यापारातील वादांमध्ये मनुस्मृती म्हणते की कोणत्याही व्यावसायिक कराराचे उल्लंघन करणे किंवा फसवणूक करणे हे मोठे अपराध आहे. जो व्यापारी वजनात मापात फसवणूक करतो, खोटे वादे करतो किंवा मालाच्या गुणवत्तेत भेसळ करतो, त्याच्यावर आर्थिक दंड आणि सामाजिक बहिष्कारापर्यंतची कारवाई होऊ शकते. मालमत्तेच्या वादांमध्ये, मग ती जमीन असो, वारसाचा मुद्दा असो किंवा मालमत्तेच्या वाटणीशी संबंधित विवाद असो, न्यायाचा उद्देश असतो समतोल आणि सत्याची स्थापना. मनुस्मृती निर्देश देते की मालमत्तेचे वाद केवळ दस्तऐवज, साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावरच सोडवावे, भावनिक किंवा जातीय पक्षपातावर नव्हे. साक्षीदार आणि पुराव्यांचे महत्त्व.
कोणत्याही न्यायिक प्रक्रियेचे आत्मा म्हणजे साक्षीदार आणि पुरावे. मनुस्मृती या गोष्टीला अत्यंत गांभीर्याने घेते. जर साक्षीदार खोटे बोलतो तर तो केवळ एका निष्पापाचे जीवनच बर्बाद करत नाही, तर तो संपूर्ण समाजाच्या न्यायिक पायाभरणीलाच हादरवतो. मनुस्मृतीनुसार साक्षीदार निवडताना त्याची सत्यनिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा आणि निष्पक्षता यांचा नीट विचार केला पाहिजे. केवळ तेच साक्षीदार न्यायालयात सादर केले पाहिजे जे पक्षपाती नसतील आणि कोणत्याही स्वार्थाने प्रेरित नसतील. जर एखादी व्यक्ती जाणून बुजून खोटी साक्ष देत असेल तर त्यालाही तेवढीच कठोर शिक्षा मिळायला हवी जितकी ख्या गुन्हेगाराला मिळते. त्याचप्रमाणे पुरावे, मग ते भौतिक असोत, दस्तऐवजी असोत किंवा परिस्थितीजन्य, यांच्याविना कोणताही निर्णय घेऊ नये. राजा किंवा न्यायाधीशाने तोंडी शिक्षा देऊ नये जोपर्यंत सगळे पुरावे पूर्णपणे स्पष्ट नसतील. मनुस्मृतीचा हा विचार आपल्याला आजच्या न्यायव्यवस्थेतही पाहायला मिळतो, जिथे पुरावे आणि साक्षीला सर्वोच्च स्थान दिले जाते. खोटे खटले आणि दंड. मनुस्मृतीची एक विशेषता आहे की ती समाजातील प्रत्येक कपटी प्रवृत्तीला ओळखते आणि त्यासाठी योग्य दंडही ठरवते. खोटे खटले दाखल करणे, निराधार आरोप लावणे किंवा कोणाला फसवणे हे सर्व गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात. जर एखादी व्यक्ती खोटा खटला दाखल करते आणि नंतर सिद्ध होते की तिचा उद्देश केवळ सूड घेणे, मत्सर करणे किंवा कुणाला अपमानित करणे होता, तर तिच्यावर दंड लावला पाहिजे. हा दंड केवळ आर्थिक शिक्षा नसून तो सामाजिक संदेशही आहे की न्यायाशी खेळ केला जाऊ शकत नाही. मनुस्मृती येथे एक अत्यंत प्रभावी तत्व मांडते, जो व्यक्ती न्यायाचा दुरुपयोग करतो तो समाजातील सर्वात मोठा गुन्हेगार असतो. अशा व्यक्तीस कठोरतम शिक्षा व्हावी, जेणेकरून समाजात कोणीही अशी कपटी कृती करण्याचे धाडस करू शकणार नाही. खोट्या खटल्यांमुळे केवळ निष्पाप व्यक्ती पीडित होत नाही, तर न्यायालयाची प्रक्रिया, वेळ आणि संसाधनांचाही अपमान होतो. त्यामुळे दंडाची रक्कम वेळेनुसार वाढवली पाहिजे आणि अशा व्यक्तीने सार्वजनिकरित्या क्षमायाचना करावी, जेणेकरून समाजात एक नैतिक उदाहरण निर्माण होईल. मनुस्मृतीचा हा 8वा अध्याय केवळ एक शास्त्रीय आदेश नाही, तर एक नैतिक इशारा आहे की न्याय, शिस्त आणि सत्याशिवाय कोणताही समाज टिकू शकत नाही. दंडनीती हा केवळ एक कठोर शस्त्र नसून तो एक दीप आहे, जो अंधारात प्रकाश देतो, जो समाजाला दिशा देतो. चोरी असो की हत्या, व्यापार असो की उधारी, साक्ष असो की पुरावा, प्रत्येक बाबतीत समतोल आणि न्यायपूर्ण व्यवस्थापनच समाजाला सभ्य बनवते. दंड तेव्हाच अर्थपूर्ण असतो जेव्हा तो धर्माधीन असतो, आणि न्याय तेव्हाच प्रभावी असतो जेव्हा तो कोणत्याही पक्षपाताशिवाय दिला जातो. खोट्या खटल्यांनी आणि न्यायाचा दुरुपयोग करणाऱ्यांनी जर वेळेत रोखले नाही, तर ते संपूर्ण समाजाच्या मुळांनाच पोखरू शकतात. म्हणूनच आपल्याला या महान ग्रंथातून शिकत आपल्या जीवनात आणि समाजात न्याय, सत्य आणि विवेक या मूल्यांना अंगीकारावे लागेल. हाच तो मार्ग आहे जो आपल्याला एक सभ्य, शक्तिशाली आणि धर्मनिष्ठ राष्ट्राकडे घेऊन जाईल. चला तर मग या दिव्य ज्ञानाने प्रेरणा घेऊन आपण न्यायाचा मशाल पुढे नेऊया, केवळ स्वतःसाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा. अध्याय 9, कुटुंब, वारसा आणि स्त्रियांचे हक्क. आज आपण चर्चा करणार आहोत मनुस्मृतीच्या त्या अध्यायाची जो आपल्या सामाजिक रचनेच्या पाया घडवतो, कुटुंब, वारसा आणि स्त्रियांचे अधिकार. हा अध्याय केवळ नियम व कायद्यांविषयी बोलत नाही, तर तो आपल्याला एक अंतःप्रेरणा देतो, एक असा दृष्टिकोन जो न्याय, करुणा आणि समतोल यावर आधारित आहे. चला तर मग या अध्यायाचे सखोल आकलन करूया, भावनिक जाणीवेने आणि वास्तवाच्या पातळीवर. लग्न आणि घटस्फोट. कुटुंबाची पायाभरणी होते लग्नामधून, एक असा बंध जो केवळ 2 व्यक्तींमधला नसतो, तर 2 कुटुंबे, 2 वंश आणि 2 संस्कृती यांच्यातील असतो. मनुस्मृती विवाहाला एक पवित्र संस्कार मानते,
केवळ सामाजिक करार नव्हे, विवाहाचा उद्देश केवळ काम किंवा संतती प्राप्ती नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे जिथे पती आणि पत्नी एकमेकांचे सहगामी, सहकारी आणि सहधर्मी बनतात. मनुस्मृतीत विवाहाचे 8 प्रकार नमूद केले गेले आहेत. त्यातील ब्राह्मविवाह सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे, जिथे कन्येचे विवाह तिच्या गुण, ज्ञान आणि चारित्र्याच्या आधारावर केले जाते. तर राक्षस विवाह आणि पैशाच विवाह हे प्रकार अधर्माचे प्रतीक मानले गेले आहेत, जे बलपूर्वक किंवा फसवणुकीने केले जातात. यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृती फक्त परंपरेचीच नव्हे, तर नीतिमत्तेचीही प्राथमिकता ठेवते. घटस्फोटाबाबत सांगायचे झाले तर हे खरे आहे की प्राचीन भारतीय समाजात घटस्फोट हा अंतिम उपाय मानला जात होता, परंतु जेव्हा सहजीवन अशक्य होतो, जेव्हा नातं अपमान, हिंसा किंवा विश्वासघातात बदलतं, तेव्हा वेगळे होणे अधर्म मानले जात नाही. विशेषतः स्त्रियांच्या हक्कांच्या रक्षणासाठी घटस्फोटानंतर त्यांना स्त्रीधनवर संपूर्ण हक्क देण्यात आला आहे. हा हक्क त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. मालमत्तेचा वारसा. कोणत्याही समाजाची आर्थिक रचना त्याच्या वारसाहक्क प्रणालीवर अवलंबून असते. मनुस्मृतीचा हा अध्याय ही बाब अतिशय गांभीर्याने घेतो. मालमत्तेचे विभाजन हे केवळ सांसारिक प्रक्रिया नसून ती एक भावनिक, नैतिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे, जिथे न्याय, समता आणि प्रेम यांच्या कसोटीवर निर्णय घेतले जातात. मनुस्मृतीनुसार पित्याच्या संपत्तीचा वारसा त्याच्या पुत्रांना मिळतो, पण हा केवळ जन्मावर आधारित नसतो, तर त्यांच्या कर्तव्य, गुण आणि पित्याच्या सेवाभावावर आधारित असावा. ज्येष्ठ पुत्राला विशेष हक्क दिले गेले आहेत, पण त्याच वेळी त्याच्यावर आपल्या लहान भावांची काळजी घेणे आणि मार्गदर्शन करणे हे कर्तव्य म्हणून सांगितले गेले आहे. हा हक्क अधिकार म्हणून नव्हे, तर कर्तव्य म्हणून दिला आहे. पण मग मुलीला काहीच अधिकार नाही का? मनुस्मृती स्पष्टपणे सांगते की अविवाहित कन्येला वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा मिळायला हवा, विशेषतः जर ती घरी राहत असेल आणि तिची देखभाल वडील किंवा भाऊ करत असतील. हा विचार प्राचीन काळातही स्त्रियांप्रती संवेदनशीलता आणि न्यायभावनेचे प्रतिबिंब दर्शवतो. स्त्रीधन आणि विधवेची स्थिती. स्त्रीधन हा केवळ दागिने आणि वस्त्रांचा प्रश्न नाही, हा एका स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, तिच्या प्रतिष्ठेचा आणि तिच्या स्वावलंबनाचा प्रतीक आहे. मनुस्मृतीत हे विशेषतः नमूद केले गेले आहे की विवाहाच्या वेळी स्त्रीला वडील, आई, भाऊ, पती किंवा सासरकडच्यांकडून जे धन, वस्त्र, दागिने किंवा भेटवस्तू मिळतात, ते सर्व तिचे स्वतःचे असते. ना पतीला त्यावर अधिकार असतो, ना पुत्रांना. जर पतीचा मृत्यू झाला, तर स्त्रीला तिच्या स्त्रीधनावर पूर्ण अधिकार असतो. ती हवं असल्यास त्या संपत्तीवर आपले आयुष्य जगू शकते किंवा ती इच्छेनुसार दानही करू शकते. विधवा स्त्रीच्या सुरक्षिततेबाबत आणि सन्मानाबाबत मनुस्मृती अतिशय गांभीर्याने बोलते. ती म्हणते की अशा स्त्रीचा अपमान करणे किंवा तिच्या संपत्तीवर हक्क सांगणे हे महापाप आहे. विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती, हे खरे आहे, पण यामागील उद्देश तिला सामाजिक सहानुभूती आणि संरक्षण देणे होता, तिला एकटेपणा आणि तिरस्काराच्या गर्तेत ढकलणे नव्हे. आजच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे लक्षात येते की स्त्रीधनाची संकल्पना आधुनिक मालमत्तेच्या अधिकारांपेक्षा अधिक मानवी होती, जिथे स्त्रीच्या अस्मितेला केंद्रबिंदूवर ठेवले गेले आहे. संततीचे प्रकार. वैध. मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून संतती केवळ जैविक वारसदार नसून ती एक नैतिक प्रतिनिधी आहे. संततीचा जन्म केवळ शरीराबरोबरच नव्हे, तर धर्माच्या आधारावर होतो. म्हणूनच मनुस्मृती संततीचे अनेक प्रकार सांगते आणि प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळे नियम व जबाबदाऱ्या ठरवते. वैध संतान म्हणजे ती जी धार्मिक रीतिरिवाजाने विवाहानंतर जन्मलेली असते. अशा पुत्राला औरस पुत्र म्हटले आहे आणि तोच मुख्य वारसदार असतो.
पण जीवन केवळ आदर्शांनी चालत नाही. समाजात अशा परिस्थिती येतात जिथे पती पत्नीला संतती होत नाही. अशावेळी दत्तक पुत्र, क्षत्रज पुत्र, गोत्रज पुत्र, अपविद्ध पुत्र अशा व्यवस्थांचा उल्लेख आहे, ज्यामुळे समाजात प्रत्येकाला संतती सुख मिळावे हा हेतू आहे. पण मनुस्मृती अवैध संततीला पूर्णपणे निषिद्ध मानत नाही. ती म्हणते की जर ती संतती धर्मनिष्ठ, गुणवान आणि समाजोपयोगी असेल तर तिला आदर मिळायला हवा. हा विचार त्या युगातही मानवी मूल्यांच्या गूढतेचे दर्शन घडवतो. परंतु जर ती संतती अनाचारातून जन्मलेली असेल आणि समाजात विघटन पसरवत असेल तर तिला वारसा देऊ नये हे न्याय आणि मर्यादेच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. आज जेव्हा आपण अवैध संततीची सामाजिक स्थिती पाहतो तेव्हा हे लक्षात येते की केवळ जन्मावरून नाही तर कर्म, शिक्षण आणि चारित्र्य यावरून व्यक्तीची ओळख होते. मनुस्मृती हाच मूलमंत्र देते जो आजच्या काळातही तितकाच लागू होतो. मनुस्मृतीचा हा अध्याय केवळ एक शास्त्र नाही, एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की कुटुंब, स्त्री आणि संतती केवळ नाती नाही तर समाजाचा पाया आहे. जर विवाहात पवित्रता असेल, वारशात न्याय असेल, स्त्रीधनात स्वावलंबन असेल आणि संततीत नैतिकता असेल तर समाज कधीच असंतुलित होणार नाही. हा अध्याय आपल्याला शिकवतो की न्याय म्हणजे केवळ कठोरता नाही, करुणाही आहे. मालमत्ता म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, जबाबदारी आहे. विवाह म्हणजे केवळ बंधन नाही, विश्वास आहे. आणि स्त्री म्हणजे केवळ गृहलक्ष्मी नव्हे, एक स्वतंत्र आत्मा आहे जिला तिच्या प्रतिष्ठेने आणि अस्तित्वासह जगण्याचा संपूर्ण हक्क आहे. चला तर मग या दिव्य ज्ञानातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या कुटुंबांना प्रेम, न्याय आणि मर्यादेने सजवूया. स्त्रियांना केवळ अधिकारच नव्हे, सन्मानही देऊया. आणि संततीला केवळ वारस नव्हे तर जीवनमूल्यांचा वाहक बनवूया. हीच आहे मनुस्मृतीची खरी शिकवण आणि हाच आहे एका सुसंस्कृत, सबल आणि संतुलित समाजाचा पाया. अध्याय 10 वर्ण व्यवस्था आणि मिश्र जातीय. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय चर्चेला घेत आहोत, मनुस्मृतीचा 10वा अध्याय, जो वर्ण व्यवस्था आणि मिश्र जातींच्या उत्पत्तीवर केंद्रित आहे. हा अध्याय केवळ प्राचीन भारतीय समाजाची संरचना समजून घेण्यात मदत करत नाही, तर तो आपल्याला आजच्या सामाजिक संदर्भात आत्मचिंतन करण्याची संधी देखील देतो. वर्णांचे लक्षण आणि कर्तव्य. मनुस्मृतीनुसार समाजाला 4 प्रमुख वर्णांमध्ये विभागले गेले आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हा विभाग जन्माच्या आधारावर नाही तर गुण, कर्म आणि स्वभावाच्या आधारावर निर्धारित केला गेला होता. ब्राह्मण ज्ञान, शिक्षा, यज्ञ आणि तपश्चर्या यांच्या क्षेत्रात अग्रगण्य, त्यांचे कर्तव्य समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन देणे हे होते. क्षत्रिय राज्याची रक्षा, न्यायाचे पालन आणि शासन व्यवस्थेचे सुरळीत संचालन करणे. वैश्य वाणिज्य, शेती आणि पशुपालन यांच्या माध्यमातून समाजाची आर्थिक संरचना मजबूत करणे. शूद्र इतर 3 वर्णांची सेवा करणे आणि समाजाच्या विविध कार्यांमध्ये सहकार्य देणे. ही व्यवस्था समाजात संतुलन आणि समरसता राखण्यासाठी होती, कोणाला उच्च किंवा निम्न मानण्याचा हेतू तिच्या मागे नव्हता. वर्णसंकर, मिश्र जातीयाची उत्पत्ती. मनुस्मृतीमध्ये वर्णसंकर जातींची उत्पत्ती सामाजिक अनुशासनाच्या दृष्टिकोनातून पाहिली गेली आहे. जेव्हा विविध वर्णांमधील विवाह होतात तेव्हा त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संततीला मिश्र जातींमध्ये समाविष्ट केले जाते. उदाहरणार्थ, क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्रीच्या संतानाला सूत्र असे संबोधले गेले, तसेच वैश्य पुरुष आणि शूद्र स्त्रीच्या संतानाला माघ असे नाव देण्यात आले. या मिश्र जातींसाठी विशेष कर्तव्ये आणि सामाजिक स्थान निश्चित केले गेले होते, ज्यामुळे समाजात अनुशासन आणि व्यवस्था कायम ठेवता येईल. शूद्रांची आणि महिलांची सीमांत. मनुस्मृतीत शूद्रांची आणि महिलांची काही सीमांत निश्चित केली गेली होती,
जे त्या वेळच्या सामाजिक संरचनेला आणि आवश्यकतांना अनुसरून होते. शूद्रांसाठी त्यांना वेदांचा अभ्यास करण्याची मुभा नव्हती, परंतु त्यांना इतर 3 वर्णांची सेवा करण्याचा अधिकार होता. ही व्यवस्था समाजाच्या विविध कार्यांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी होती. महिलांसाठी त्यांना कुटुंब आणि समाजाची मर्यादा राखण्याची जबाबदारी दिली गेली होती. तरीही त्यांना शिक्षा आणि संपत्तीचे अधिकार दिले गेले होते, जे त्या काळात एक प्रगतशील विचारधारेचे दर्शक होते. हे महत्त्वाचे आहे की आपण या सीमांतांना त्या वेळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीत समजून घ्यावे, त्यांना आजच्या मानकांवर मूल्यांकन करू नये. वाणिज्य, शेती, युद्ध इत्यादी कार्यांचे वर्गीकरण. मनुस्मृतीत विविध कार्यांचे वर्णांनुसार वर्गीकरण केले गेले होते, ज्यामुळे समाजात कार्यांचे स्पष्ट वितरण झाले आणि प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका समजून उमजून कार्य करण्याचा मार्ग मिळाला. ब्राह्मण, शिक्षा, यज्ञ आणि धार्मिक कार्यांचा संचालन. क्षत्रिय, युद्ध, शासन आणि न्याय व्यवस्था यांचे संचालन. वैश्य, वाणिज्य, शेती आणि पशुपालन यांचा संचालन. शूद्र, इतर 3 वर्णांच्या सहकार्याने समाजाच्या विविध कार्यांमध्ये मदत. हे वर्गीकरण समाजात कार्यांचे संतुलन आणि कार्यक्षमतेसाठी केले गेले होते. मनुस्मृतीचा 10वा अध्याय आपल्याला हे शिकवतो की समाजाच्या संरचनेला आणि व्यवस्थेला राखण्यासाठी एक सुनियोजित प्रणाली आवश्यक आहे. मात्र काळाच्या ओघात समाजात बदल होतात आणि आपल्याला त्या बदलांसोबत आपली विचारधारा आणि व्यवस्था बदलली पाहिजे. आज जेव्हा आपण समानता, स्वतंत्रता आणि न्याय या संकल्पनांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला हे समजून घ्यायला हवे की प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णित असलेल्या व्यवस्था त्या वेळच्या आवश्यकतांना आणि परिस्थितींना अनुसरून होत्या. आपल्याला त्या मूलभूत मूल्यांचा स्वीकार करावा लागेल, जे आजही प्रासंगिक आहेत, आणि त्याच विचारांचा पुनर्विलोकन करावा लागेल, जे आजच्या समाजासाठी उपयुक्त नाहीत. आता आपण आपला समाज एका मार्गावर नेऊया, जिथे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाप असेल आणि प्रत्येक व्यक्तीस समान संधी आणि सन्मान मिळेल. धन्यवाद. अध्याय 11. प्रायश्चित, पापांचा प्रायश्चित. आज आपण मनुस्मृतीच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि गूढ विषयावर, प्रायश्चित म्हणजेच पापांचा प्रायश्चित, सविस्तर चर्चा करणार आहोत. हा अध्याय केवळ आपल्या आचारव्यवहाराचा मार्गदर्शन करत नाही, तर आत्म्याच्या शुद्धी आणि जीवन सुधारण्यासाठी एक अमूल्य सूत्र देखील प्रदान करतो. प्रायश्चित याचे महत्त्व या कारणास्तवही अनोखे आहे कारण तो आपल्याला शिकवतो की माणूस चुकतो, पण त्यातून वर उठणे आणि सुधारणा करणे हे त्याची सर्वात मोठी ताकद आहे. विविध पाप आणि अपराधांचा प्रायश्चित. प्रत्येक माणसाच्या जीवनात चुका होतात, त्या लहान असोत किंवा मोठ्या, जाणून बुजून असोत किंवा अनजाणतेने. मनुस्मृती आपल्याला स्पष्टपणे सांगते की पाप कितीही मोठा का नसेल, त्याचा प्रायश्चित शक्य आहे. पाप म्हणजे फक्त बाह्य कर्म नव्हे, तर ते आपल्या मन, वाणी आणि शरीरातील दोष देखील असू शकतात. हत्या, चोरी, खोट बोलणं, इतरांच्या अधिकारांचा भंग करणे हे सगळे असे अपराध आहेत ज्यांचा प्रायश्चित करणे आवश्यक आहे. प्रायश्चित म्हणजे दोष किंवा पाप धुवून टाकणे, त्याला मिटवणे, जेणेकरून माणूस पुन्हा एकदा शुद्ध आणि नवनवीन जीवनाकडे वाटचाल करू शकेल. मनुस्मृतीत पापांसाठी विविध प्रकारचे प्रायश्चित सांगितले आहे, जे पापाच्या स्वरूपानुसार आणि त्याच्या गंभीरतेनुसार वेगवेगळे असतात. लहान अपराधांसाठी साधे तप, दान, तर मोठ्या पापांसाठी कठोर तपस्या आणि संयम आवश्यक आहे. येथे एक भावनिक आणि सामाजिक संदर्भही दडलेला आहे. जेव्हा आपण आपल्या पापांचा प्रायश्चित करतो, तेव्हा आपण केवळ स्वतःला नव्हे तर आपल्या कुटुंबाला आणि समाजालाही स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. ही प्रक्रिया आपल्या आत्मसन्मानाची पुनर्स्थापना करते. तप, व्रत, दानाद्वारे प्रायश्चित. प्रायश्चितासाठी मनुस्मृतीत 3 मुख्य मार्ग सांगितले आहेत: तप, व्रत आणि दान.
हे तीनही मार्ग केवळ शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठीच नाही, तर व्यक्तीला आत्मानुभूती आणि देवाच्या निकट आणणारे साधन आहे. तपस्या, तप हा एक कठीण पण शक्तिशाली साधना आहे. हे शरीरातील वासनांवर आणि मानसिक विकारांवर नियंत्रण ठेवून आत्म्याची शुद्धी करतो. मनुस्मृतीत तपाला पापांचा घोलक म्हटले आहे. तपामध्ये उपवास, एकाग्रता, मौन व्रत, ध्यान आणि योगासन यांचा समावेश होतो. तपाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती व्यक्तीला त्याच्या कमतरता ओळखण्याचा आणि त्या सुधारण्याचा धैर्य देते. व्रत म्हणजे धार्मिक आणि मानसिक अनुशासन. यामुळे माणूस नियमांमध्ये बांधला जातो आणि मानसिक समतोल प्राप्त करतो. व्रत करताना शारीरिक, मानसिक आणि आहार संबंधित संयम पाळावा लागतो. यामुळे आत्म्याची शुद्धी होते आणि मन पवित्र होते. मनुस्मृतीत व्रतात अनेक प्रकार सांगितले आहेत, जसे सोमवार, शिवरात्र, प्रदोष व्रत इ, ज्यांचे प्रत्येकाचे वेगळे महत्त्व आणि विधी आहेत. दानाचे महत्त्व अद्भुत आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की दान हे पाप धुवून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दान म्हणजे फक्त धन देणे नव्हे, तर वेळ, ज्ञान, सेवा यांचे दानही यात येते. खरी मनापासून केलेली दानमाया माणसाच्या कर्मांचा भार कमी करते आणि त्याच्या जीवनात सुखशांती आणते. या तीनही साधनांच्या एकत्रित उपयोजनाने माणूस केवळ पापमुक्त होत नाही, तर तो श्रेष्ठ मानव, एक चांगला नागरिक बनतो. आत्म्याची शुद्धी करण्याचे उपाय. प्रायश्चिताचा मुख्य उद्देश आहे आत्म्याची शुद्धी. मनुस्मृतीत सांगितले आहे की आत्मा हा अमर तत्व आहे, जो पाप आणि पुण्याच्या चक्रात अडकलेला असतो. पापांमुळे आत्म्याची ऊर्जा कमी होते, ज्यामुळे माणसाचे जीवन अनिश्चित आणि अशांत होते. आत्म्याची शुद्धी करण्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या कर्मांची जाणीव घेणे आणि त्यात सुधारणा करण्याची इच्छा ठेवणे. त्यानंतर मन, वचन आणि कर्मातून सर्व प्रकारच्या पापांचा त्याग करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणतीही तपस्या किंवा दान फलदायी ठरू शकत नाही. मनुस्मृतीनुसार आत्म्याची शुद्धीसाठी सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, दया या गुणांचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे गुण केवळ माणसाला पापांपासून दूर ठेवत नाहीत, तर त्याला देवाच्या जवळ नेतात. आत्म्याची शुद्धी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे आत्मनिरीक्षण. दररोज आपल्या कर्मांचे मूल्यांकन करणे, आपल्या मनाच्या खोलवर जाणे आणि पापमुक्त होण्याचा निर्धार करणे, हाच खरी साधना आहे. व्रतांच्या विविध पद्धती. व्रत हा प्रायश्चिताचा एक मौल्यवान मार्ग आहे, जो माणसाला अनुशासनात बांधतो आणि अध्यात्माच्या मार्गावर पुढे नेतो. मनुस्मृतीत व्रतांच्या विविध प्रकारांची आणि नियमांची सविस्तर मांडणी आहे. सर्वप्रथम, व्रताचे नियोजन करणे आवश्यक असते. कोणता व्रत कधी आणि कसा करायचा हे ठरवणे. यामध्ये उपवासाचा कालावधी, आहारविहारावर नियंत्रण आणि धार्मिक विधी यांचा समावेश होतो. व्रत करताना व्यक्तीने शुद्ध आचरण करणे गरजेचे आहे. खोटेपणा टाळणे, हिंसेपासून दूर राहणे आणि मनापासून धर्माचे नियम पाळणे. हे नियम व्रताला फक्त बाह्य कृत्य न राहता अंतर्मुख शुद्धीचा मार्ग बनवतात. प्रसिद्ध व्रतांमध्ये सोमवार व्रत, शिवरात्र व्रत, कार्तिक मासातील व्रत, अष्टमी व्रत यांचा समावेश होतो. प्रत्येक व्रताचा धार्मिक महत्त्व असून पापांच्या प्रायश्चितात त्याचा खास वाटा आहे. व्रत यशस्वी होण्यासाठी पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आवश्यक आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की व्रत केल्याने केवळ पाप नष्ट होत नाही, तर माणसाच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि शांतीचे वास देखील होतात. मनुस्मृतीचा हा अध्याय आपल्याला शिकवतो की कोणताही माणूस पूर्ण नाही. आपण सर्व चुका करतो, पापांमध्ये अडकतो, परंतु सर्वात मोठी ताकद आहे प्रायश्चिताची. प्रायश्चित आपल्याला नवी सुरुवात करण्याची संधी देते. हा अध्याय आपल्याला समजावतो की पापांचा ओझा घेऊन जगणे माणसासाठी शक्य नाही. तप, व्रत आणि दानाद्वारे आपण फक्त आपल्या पापांचा नाशच करू शकत नाही,
तर आपल्या मन आणि आत्म्याला शुद्धी करू शकतो. आजच्या आधुनिक युगात जेव्हा आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहोत, तरीही मनुष्याला अंतर्मुख शांती आणि समाधानीपणाची गरज आहे. प्रायश्चित ही पद्धत आपल्याला त्या अमूल्य शांती आणि समाधानीपणाकडे घेऊन जाते. चला, आपण सर्वजण हा ज्ञान आपल्या जीवनात अंगीकारूया आणि आपल्या पापांचा प्रायश्चित करून नवीन, उज्ज्वल आणि पवित्र जीवनाकडे पाऊल टाकूया. ही यात्रा केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्या समाजासाठी आणि पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद. अध्याय 12 आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मफळ. नमस्कार प्रिय प्रेक्षकांनो. आज आपण एका अत्यंत गूढ पण आपल्या जीवनातील सर्वात खोल रहस्यमय विषयाचा अभ्यास करणार आहोत. आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मफळ. हे विषय केवळ आपल्या धार्मिक-आध्यात्मिक परंपरेच्या मुळाशी नाहीत, तर हे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आपल्याला पोहोचवतात. या प्रवासात आपण आत्मा आणि शरीर यातील फरक समजून घेऊ, पुनर्जन्माची प्रक्रिया आणि कर्मफळाचे महत्त्व विचार करू, आणि शेवटी मोक्ष या विषयावर आत्म्याच्या गतिशीलतेची आणि तिच्या वैशिष्ट्यांची चर्चा करू. चला, या आध्यात्मिक जगात खोलवर जाऊन जीवनाच्या रहस्यांना समजून घेऊ, ज्यामुळे आपल्या मनाला आणि हृदयाला शांती आणि स्पष्टता मिळेल. आत्मा आणि शरीर यातील फरक. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपण कोण आहोत. आपण केवळ आपले शरीर आहोत का? आपले अस्तित्व फक्त स्नायू, हाड आणि रक्तानेच बनलेले आहे का? अगदी नाही. आत्मा हा अमर घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये वसलेला आहे, जो जन्माला आला आहे आणि कधी मरेल. शरीर भौतिक आहे, नाशवंत आहे आणि काळाच्या ओघात नष्ट होते. पण आत्मा अखंड राहतो, अनंत आहे आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. शरीर आणि आत्मा यातील हा फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर आपले अस्तित्व जगण्याचे माध्यम आहे, ज्याद्वारे आपण या भौतिक जगात कर्म करतो, अनुभव घेतो आणि जीवन जगतो. पण आत्मा ही ती चेतना आहे जी आपल्याला मी आहे असे जाणवते. आत्म्याला आपण निराकार, अविनाशी आणि शुद्ध चेतना म्हणून समजू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की मी विचार करतो, अनुभव घेतो, पाहतो, ते सर्व आपल्या आत्म्याच्या शक्तीमुळे असते. शरीर फक्त एक आवरण आहे जे आत्म्याला या जगात अनुभव घेण्यासाठी आणि कर्म करण्यासाठी संधी देते. जसे एखादा कलाकार रंगमंचावर आपली भूमिका बजावतो, तसे आत्मा या शरीरात राहून जीवनाचा नाटक सादर करतो. पुनर्जन्म आणि कर्मफळ. आता प्रश्न असा येतो, जेव्हा शरीर नाशवंत आहे, तेव्हा आत्मा काय करतो? उत्तर आहे पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हणजे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जन्म घेणे. आत्म्याची यात्रा कधी थांबत नाही. जेव्हा एका शरीराचा प्रवास संपतो, तेव्हा आत्मा आपल्या कर्मांच्या आधारे कोणत्या नवीन शरीरात प्रवेश करतो. हीच पुनर्जन्माची प्रक्रिया आहे, जी जीवनमृत्यूच्या चक्राला अखंड चालू ठेवते. हे चक्र तेव्हाच संपते जेव्हा आत्मा आपले सर्व कर्मफळ भोगून मोक्ष प्राप्त करतो. कर्मफळाची ही व्यवस्था न्यायप्रिय आहे. जसे कर्म केले तसे फल भोगावे लागते. यात कोणतीही अन्याय किंवा अनियमितता सहन होत नाही. आपल्या चांगल्या कर्मांना शुभ फल मिळते, तर वाईट कर्मांचेही परिणाम भोगावे लागतात. इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की कर्म फक्त बाह्य क्रिया नाहीत. आपल्या विचार, आपल्या वाणी आणि आपल्या आचारव्यवहार यामध्ये सुद्धा कर्म समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्येक कृती, लहान असो की मोठी, आपल्या भविष्याला आकार देते. पुनर्जन्माचा हा साखळा आपल्याला चेतावणी देतो की आपल्या कर्मांचे लेखाजोखा असतो आणि आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो की आपण नैतिक आणि योग्य जीवन जगावे. हे आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव करून देते, जी आपल्या प्रत्येक कर्माची साक्षीदार आहे. मोक्षाची व्याख्या. पुनर्जन्म आणि कर्मफळाच्या प्रवासाचा अंतिम हेतू म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती,
आत्म्याचा परमशांती आणि आनंदाच्या अवस्थेत प्रवेश। मोक्ष ही ती अवस्था आहे जिथे आत्मा या संसाराच्या बंधनातून मुक्त होतो आणि अनंत, निर्विकार आणि निराकार स्वरूपात परमात्म्यासह विलीन होतो। मोक्ष मिळविण्यासाठी अनेक मार्ग सांगितले गेले आहेत, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ध्यानमार्ग, पण यांचा सारांश एवढाच की आपल्याला अहंकार, मोहमाया आणि पापांपासून मुक्त होणे आवश्यक आहे। जेव्हा आपण कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो तेव्हाच खरी स्वातंत्र्य प्राप्त होते। मोक्ष प्राप्त करणे म्हणजे आत्मा आनंदाच्या परम अवस्थेत पोहोचणे, जिथे दुःख, विकार किंवा दोष असतोच नाही। ही ती अवस्था आहे जिथे आत्मा पूर्णपणे शुद्ध आणि निर्विकार होतो। गुण, दोष आणि आत्म्याची गती। जीवनात आपण अनेकदा आपल्या गुणांमुळे आणि दोषांमुळे प्रभावित होतो। मनुस्मृती आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आपल्या गुण आणि दोष हे आपल्या कर्म आणि आचारांचे परिणाम आहेत। गुण म्हणजे ते सकारात्मक भाव आणि कर्म जे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे नेतात, जसे सत्य, अहिंसा, धैर्य, दया आणि संयम। तर दोष म्हणजे ते अवगुण जे आपल्याला पाप आणि बंधनांकडे नेतात, जसे क्रोध, लोभ, गर्व आणि मोह। आत्मा आपल्या गतिशीलतेत या गुण आणि दोषांच्या प्रभावांना जाणवते। जेव्हा आपण आपल्या जीवनात गुण वाढवतो तेव्हा आत्मा प्रकाशमान होते, तिची ऊर्जा वाढते आणि ती पुनर्जन्माच्या बंधनातून हळूहळू मुक्त होते। मात्र दोषांमुळे आत्म्याचे वजन वाढते आणि तिला अधिक जन्मांपर्यंत फसावे लागते। म्हणून आत्म्याची गती सदैव गुणांच्या वृद्धी आणि दोषांच्या त्यागाच्या प्रक्रियेत असते। हा एक सततचा संघर्ष आहे, आपल्यातील वाईट बाजूंवर मात करून स्वतःला शुद्ध आणि निर्मळ बनवणे। आज आपण आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मफळ यांचे रहस्य समजले। हे ज्ञान केवळ माहिती नाही, तर आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनाला बदलून टाकणारा एक सामर्थ्यशाली अनुभव आहे। जेव्हा आपण आत्म्याच्या अमरत्वाला समजून घेऊ तेव्हा आपल्याला कर्मांचे महत्त्व स्वाभाविकपणे समजेल। जेव्हा आपण पुनर्जन्माच्या चक्राला ओळखू तेव्हा आपण आपल्या आयुष्याला नव्या दृष्टीने जगायला शिकू। आणि जेव्हा आपण मोक्षाच्या प्राप्तीच्या उद्दिष्टाला धरून चालू तेव्हा आपण आपल्या जीवनाला श्रेष्ठता आणि शांतीकडे नेऊ। म्हणून आजपासूनच आपल्या जीवनात चांगले कर्म करा, मन शुद्ध ठेवा आणि आत्म्याची आवाज ऐका। लक्षात ठेवा, आत्मा अमर आहे, कर्मांचे फल निश्चित आहे आणि मोक्ष हा आपला सर्वोच्च हेतू आहे। हीच आपल्या खरी ओळख आणि खरा उद्देश आहे। चला, या दिव्य प्रवासात आपण सर्व एकत्र चालू, आपले जीवन अर्थपूर्ण बनवू आणि आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करू। धन्यवाद।